आयुष्यातून उठवतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे खूपशा घटना अशा आहेत की ज्यामुळे तथ्य काहीच नसतं, तो तयार केलेला सापळा असतो. तर सापळ्यात अडकायचं नाही असं ठरवणारा राजकारणीसुद्धा कधी कधी अनवधानाने त्याच्यात सापडतो. पण तो इनोसंट असतो, तो निरागस असतो. कोण काय योजना करतोय त्याला माहीत नसतं. कालही विनोद तावडेंच्या बाबतीत हेच झालं. हो, म्हणजे विनोदजी आणि मी 77 पासून एकमेकाला ओळखतो. आम्ही विद्यार्थी परिषदेत खांद्याला खांदा मिळून काम केलं आहे. विनोदजींना ओळखतो, विनोदजीच्या कुटुंबियांना ओळखतो. त्या कुटुंबाने कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचा, अपहार करण्याचा कधी विचारच केला नाही. स्वतः विनोदजींनी आयुष्यातली 10 वर्ष, तरुणपणातली ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये बी झाल्यानंतर 10 वर्ष विद्यार्थी परिषदेसाठी पूर्ण वेळ दिली, की जी पूर्णवेळ परंपरा ही भगवं परिधान न केलेली पण संन्यासी परंपरा असते. त्यात पगार घ्यायचा नसतो, कुठेही काम करायला जायचं आपण ठरवायचं नसतं, घरोघर जेवायचं असतं, नाही घरोघर जेवण मिळालं उपाशी राहायचं असतं. बरोबर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 10 वर्ष या माणसाने काम केलं. महाराष्ट्राचा सरचिटणीस झाले, अनेक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता झाले, आमदार, मंत्री, आता अखिल भारतीय सरचिटणीस. ह्या माणसाकडून असं कसं काय घडेल? त्यामुळे याच्यावर कोणाही सामान्य माणसाचा विश्वास नाही. दिसताना दिसतंय. आता 5 कोटींनी सुरुवात झाली, कुठे 5 कोटी सापडले? म्हणजे मुळात त्यांच्याशी संबंधितच नाही ती अमाऊंट, पण समजा असेल तर ती 5 कोटी कुठे आहे? आता विनोद तावडेने, आणि करणारच आम्ही, आता विनोद तावडेने सगळ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा का? त्यामुळे आपण एखादी घटना घडत